करायला एकदम सोपा, मोजक्या साहित्यात तयार होणारा मसाला चवीला मात्र एक नंबर लागतो. हा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थावरती टाकून खाऊ शकता. तर हा साऊथ इंडियन मसाला आहे. ते लोक इडली, डोसा, उत्तप्पम याच्यावरती टाकून खातात. त्याच्यामुळे त्याची चव जी आहे ती अजून जास्त वाढते आणि त्याच्यासोबत इतर गोष्टी लागत नाही. तुम्ही जर हा साधा मसाला जरी टाकला ना तरी ते चवदार होऊन जाते ती वस्तू किंवा तो पदार्थ. तुम्ही हा मसाला मऊसूद भातावर घेऊन खाऊ शकता किंवा भाजीचा रोल बनवायचा आहे पोळीवर, पराठ्यावर टाकून सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो हा मसाला. बरेच दिवस पर्यंत तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरू शकता. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण पोळी मसाला तयार करतो आहे. जसं आपण मेथकूट तयार करतो ना आणि ते वेगवेगळ्या पदार्थासोबत खातो, तसंच साऊथ मध्ये हा पोळी मसाला तयार केला जातो, जो इडली, डोसा किंवा उत्तप्पम सोबत म्हणजे त्याच्यावरती टाकून खाल्ल्या जातात. म्हणजे एक चव वाढते, त्याची चवदारपणा येते. तर प्रत्येक आता असं म्हणू की प्रत्येकाच्या घरी हा सारखाच बनवला जातो असं नाही. थोडेसे साहित्य जे आहे ते कमी अधिक त्याच्यामध्ये होतात. म्हणजे कोणाला काय आवडत असेल तर ते कोणी ऍड करतं किंवा कोणाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ते मायनस होऊ शकते. तर असा मी पण मला जसा पाहिजे तसा हा पोळी मसाला तयार केलेला आहे. एकदम रुचकर तयार होतो. तुम्ही इव्हन हा भातात टाकून सुद्धा खाऊ शकता हा पोळी मसाला. त्याला गन मसाला सुद्धा म्हणतात किंवा गन पावडर पण म्हणतात. आणि मोजक्या साहित्यामध्ये हा तयार होतो, झटपट तयार होतो. आरामात स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही 15 दिवस वगैरे. तर आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. त्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये छोटे 2 चमचे तेल घेऊन घेऊ. आपली जी नॉर्मल रोजची वाटी असते त्या वाटीने पाव वाटी चण्याची डाळ घेतलेली आणि मेजरिंग कपाने म्हणाल तर पाव कप आहे. तर पहिल्यांदा आपण चण्याची डाळ भाजून घेऊ, कारण चण्याची डाळ भाजायला थोडा वेळ लागतो. आणि त्यानंतर तेवढीच उडदाची डाळ घेऊन घेतली. कोणी कोणी याच्यामध्ये ना तुरीची डाळ पण घालते. आता या दोन्ही डाळीचा चांगला रंग चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊ. तर तुम्ही बघू शकता खूप डार्क झालेली नाही आहे, पण सुगंध यायला लागलेला आहे हलकासा आणि त्याचा रंग पण चेंज झालेला आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या आहे. लसणाच्या पाकळ्या ऑप्शनल आहे, कोणी घालतं कोणी नाही घालत, पण मला स्वाद आवडतो म्हणून मी घालून घेतलेल्या. आणि पाव कप कढीपत्त्याची पानं आहेत. आता कढीपत्त्याची पानं चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊ, म्हणजे हळूहळू सगळ्या गोष्टी भाजल्या जातात. नंतर 5-6 गुंटूर मिरच्या घेतलेल्या आणि 3 ते 4 बेडग्या मिरच्या आहेत. तर याला आपण परतवून घेऊ. आपण सगळ्या गोष्टी सोबत भाजतो ना, तर स्टेप बाय स्टेप हे असंच जायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपर भाजल्या जातात. तुम्हाला जर हा मसाला अजून थोडा स्पायसी करायचा असेल तर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा काळे मिरे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतवून झाल्या की नंतरच त्याच्यामध्ये तीळ घालायचे. तर 2 टेबलस्पून हे तीळ आहे आणि तिळालाही चांगलं फुलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तीळ फुलून झाले की मग त्याच्यामध्ये 4-5 चिंचेचे बुटुक आहेत ते आपण घालून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता डाळीचा रंग छान सोनेरी आलेला आहे. असा चांगला सोनेरी रंग येऊ द्यायचा. आपले कढीपत्त्याची पानं चांगली कुरकुरीत होऊ द्यायची आणि जे लसूण आहे ना, लसणावरती पण छान असे भाजल्याचे स्पॉट येतात. आणि आता आपण गॅस बंद करून देऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आणि 1 चमचा मीठ. आणि आता हे सगळं आपण एकदा फिरवून घेऊ, म्हणजे कसं ते थोडंसं तेही गरम होईल. आणि आता एखाद्या ताटामध्ये हे काढून घेऊ आणि पूर्णपणे याला थंड होऊ देऊ. हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता त्याच्यामधल्या मिरच्या निवडायच्या आणि पहिल्यांदा ना मिक्सरमध्ये मिरच्या घालायच्या. नाही तर काय होते, मिरच्या हलक्या असतात आणि वरती त्या तशाच राहून जातात. आणि नंतर इतर साहित्य घालून घ्यायचं. आता आपण याला बारीक करून घेऊ. मी हळद टाकायची विसरून गेली, कारण हळदीमुळे ना रंग खूप छान येतो, म्हणून अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये घालून घ्या. आणि आता आपण हे परत मिक्सरला फिरवून घेऊ. आता बघा आपला मसाला छान बारीक झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला तयार झालेला आहे. रंग पण खूप छान आलेला आहे आणि हलकासा दाणेदारपणा याच्यामध्ये असतो. तो असायलाही पाहिजे, खाताना चांगला लागतो. म्हणजे आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक करायचं, पण ते एकदम बारीक होत नाही. थोडासा रवाळ ते तयार होतो. आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचा, तो थंड होऊ द्यायचा, कारण आपण मिक्सरमध्ये फिरवतो ना तर तो गरम होतो. शक्य होईल तेवढा तो बारीक करायचा. आणि थोडासा रवाळ राहतो असा दाणेदार, आणि खाताना मजा येते ते जेव्हा आपण टाकतो. म्हणजे इडली डोसा याच्यावरती असं तूप घालतात आणि त्याच्यानंतर हा मसाला टाकला जातो, तर एकदम चवदार लागतो चवीला. तर हा जो तयार करून घेतले ना, जनरली 15 दिवस वगैरे मला जातो, कारण आपण सारख्याच काही ह्या गोष्टी बनवत नाही, कधीतरी याचा वापर होतो. त्याच्यामुळे थोडा थोडाच करायचा. खूप जास्त वेळ केला की मग तो ओलसर पण होऊन जातो. कधी डब्याचं झाकण आपल्या उघडं राहून जातं त्याच्यामुळे. आणि असं छान स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं. आणि इतके सारे मसाले तयार होते ना, मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करेल, काचेच्या किंवा अशा ट्रान्सपरंट प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरल्यानंतर ना त्याला लेबल करून ठेवा जेव्हा तुम्ही असे वेगवेगळे मसाले तयार करता.
सो तुम्ही पण एकदा हा पोडी मसाला नक्की ट्राय करा. आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.